नमस्कार मित्रांनो, माझं नाव पारस देशपांडे, कोकणचा ब्लॉगर पारस या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर आज आपण आलो आहोत उमरोली किनारपट्टीवरती मासे पकडायला, खास देवाऱ्यातनं। तर आपण बाईक घेऊन आलो, तर बाईक बघा, हे एक अँटॉर्क 50 आहे आपल्यासोबत नवीन, आणि त्याच्यानंतरला ही आपली पाशाबाईची रायडर TVS। तर त्याच्यानंतरला हा सगळा मायनिंग पट्टा आहे, इकडे मायनिंग होती, आता बंद झाले। आणि ही सगळी उमरोली किनारपट्टी आहे, ती पण तुम्हाला दाखवतोच। तर ही सगळी किनारपट्टी आहे, इथंच आपण मासे पकडायला बघा, कसा समुद्र खवळलाय, समुद्र नाही नदीच आहे अशी मासे वगैरे पकडायला। हा ह्याला किनारा बघा, हे थोडेसेच कातळ दिसत आहेत, पहिले पूर्ण कातळ दिसायचे, आता हे सगळं पाण्यात गेलेलं आहे। आणि त्यानंतरला तिकडं तो पूल आहे, तिकडं बोट लागते मायनिंगची, ते आता बंद झाले, मायनिंग बंद झाल्यापासून। सो आता आपण मासे पकडतात तिकडे जाऊया। तर आता आपण वरतून खाली उतरलेलो आहोत अशा किनारपट्टीवरती, या कातळांवरती आपल्याला बॉटलमध्ये पाणी भरायचं आहे मासे पकडण्यासाठी। तर आता आपण खाली उतरलेलो आहोत, ते कातळ बघा खूप स्लिपरी आहेत, आणि त्यानंतर खालना हा व्ह्यू बघा समुद्राचा, अशा लाटा दिसत आहेत, आणि ते तिकडे वरती वरळ गाव आहे। स्वतः आपण बॉटल वगैरे भरूया, आणि त्यानंतरला तिकडे मासे पकडतात तिकडे जाऊया। आता इथं गल टाकलेली आहे, बघू शकता, हे बघा इकडे 2 गल टाकलेले आहेत। नंतरला हे बघा इकडं आतड्या वगैरे आणलेल्या आहेत मासे पकडायला, पेरू, पाणी बॉटल आपल्याच आहेत, सगळ्या पाणी वगैरे आणलेलं आहे। अशा आहे तिकडं रील गोंधळतोय माशांचा। तर आता आपल्याला प्लॅनमध्ये चेंज आहे, तिकडे जायचं आहे मासे पकडायला। आता आपण त्या कॉर्नरवरून इकडे आलो आहे, इकडे मासे पकडत आहेत, परत बसला आहे, इकडे दुसरी गलसुद्धा टाकलेली आहे, 2-2 गल टाकलेले आहेत एका जागी, या मासे भेटत आहेत का आता। तर भावांना 2 स्पॉट सोडून आता तिसऱ्या स्पॉटला आलेलो आहोत आपण। तिसरा स्पॉटचा आपला पुलाकडे आहे, तो तिकडे आहे पूल, आणि आता आपल्याला इकडे खाली उतरायचं आहे। तर जवळजवळ दोन्ही स्पॉटला पण अर्धा तास थांबलो, अजून तरी काय मासे भेटलेले नाहीत। तर बघूया आता ह्या स्पॉटला तरी भेटत आहेत काय। तर हा असा स्पॉट आहे, आणि तिकडं खाली चाललेत पुलाच्या खालीच, तर बघूया तिकडे तरी मासे भेटत आहेत का आता। तर भावांनो चालता चालता आता आपण आलो पुलाकडे। हे पूल वरती बांधायला आहे, खाली बांधायला आहे, इथं मायनिंगवाल्यांच्या घरामध्ये जेटी लागते। तर मायनिंग इकडची झाली 2-3 वर्ष बंद आहे, तर इकडं काही जेटी वगैरे येत नाही। हा पूल पण खालचं आहे ना, असा गंजला भिंजलेला आहे, हे बघा। तर जाऊया आता इकडून तरी गल टाकूया, इकडं बघूया मासे वगैरे भेटत आहेत काय। तर आता या पुलाखाली बसलेले आहेत सगळे, इथं चारा बिरा लावत आहेत मासे पकडायला। त्यानंतर परतू इथं बसलेलं आहे, इथे टायर आहे, तिथे जेटी लागायची तेव्हा असे टायर ठेवलेले तापटायला नको म्हणून। तर पाशाबाईने इथं डायरेक्ट गल ठेवली, आता ती बॉटल टाकली ती बघा खाली, त्याला सगळा रील आहे, तो आता उतरतो इथं बघू शकता तुम्ही टायर वरती लटकून। इकडे आले बॉटल, टाकलेली आता। तर भाऊन ते तिकडं मासे पकडतात, आपण ही गाडीची चावी घेऊन आलो, अँटी 150ची चावी घेऊन। तर आता आपल्या डिक्कीतनं पाणी बॉटल न्यायच्यात पिण्यासाठी, तर बघूया ही जी डिक्की कशी उघडते। तर भावांनो ही अँटॉर्क 150चा काय सिस्टम समजत नाही, चावी कुठं फिरवायची काय, इकडं फिरवल्यावर ऑन होते, आणि इकडं दाबून फिरवल्यावर लॉक होते। इकडं पेट्रोल हेल्मेट वगैरे दिलेलं आहे, बघते बूटचं पण काय ओपन होत आहे आपल्यानी। चला चावी काढा आणि रिटर्न चला। तर गल टाकता टाकता गल गेली तिकडं, आणि बॉटल पण गेली खाली, ती गल परत काढण्याचा प्रयत्न झालाय दुसऱ्या गलनी। आता बघा अडकलेली आहे त्याच्यात गल, पाशाबाई परत उतरतोय, बघू शकता ती गल घेत आहेत परत, आणि अशा प्रकारे मिशन सक्सेसफुल झालेलं आहे गल काढण्याचा। 1.5-2 तास झाला गल टाकून सगळे बसलेत, अजून तरी काय लागलेलं नाही आहे, तर बघूया आता काय लागते काय। मासे काय भेटत नाही, हवा वरती कुठं बसला टॅण्या, सगळे बसलेत निवांतपणे, पण उभा या गरमीत ना, फुल ऊन लागतंय। भावांना 2-3 तास टाइमपास करून काय भेटलं नाही आपल्याला मासे बिसे, तर आता रिटर्न जायचा प्लॅन आहे। सो आता निघूया मग आता आपल्या घराकडे। तर भावना आता आलो घरी, आता वाजले संध्याकाळचे 5:45। तर आता आपण भेटू तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये, ह्या ब्लॉगला वरतो इथे सेंड बाय।